हॅलो स्टुडंट्स, आपण आज को टर्मिनल अँगल्स म्हणजे काय ते पाहणार आहोत. को टर्मिनल अँगल्सची डेफिनेशन काय सांगते बघा. डेफिनेशन काय, को टर्मिनल अँगल्स दोन अँगल्स असणार आहेत, ते को टर्मिनल आहेत की नाही, पण त्याच्या अगोदर आपण त्याची डेफिनेशन पाहूया. डेफिनेशन काय सांगते बघा. टू डिरेक्टेड अँगल्स आर कॉल्ड को टर्मिनल्स. दोन डिरेक्टेड अँगल्स असतील त्यांना आपण को टर्मिनल्स म्हणू शकतो. कधी वी कॅन प्लेस वन अँगल ऑन द अदर इन सच वे दॅट, आपण एकावर एक ते दोन्ही अँगल ठेवले कशा पद्धतीनं, काय होणार आहे, दॅट देअर इनिशियल आर्म कोइन्साइड्स अँड द टर्मिनल आर्म ऑल्सो कोइन्साइड्स. म्हणजे दोन अँगल्स असतील डिरेक्टेड अँगल, ते को टर्मिनल कधी असू शकतील, तर त्यांना आपण एकावरती एक ठेवले तर त्यांची इनिशियल आर्म आणि इनिशियल आर्म किंवा रे, हा इनिशियल रे असतो आपला आणि हा टर्मिनल रे, हा इनिशियल रे आणि हा टर्मिनल रे. तर काय झाले पाहिजे बघा, तर ते कोइन्साइड झाले पाहिजे, तर त्या अँगल्सला आपण को टर्मिनल अँगल्स असं म्हणतो. म्हणजे त्या दोन्ही कोण काय झाले पाहिजे, कोइन्साइड झाले पाहिजे. टर्मिनल रेला पण आणि इनिशियल रेला पण ते काय झाले पाहिजे, कोइन्साइड झाले पाहिजे. आता हे एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल कोणतं होऊ शकते बघा. 40 डिग्रीचा पहिला अँगल आपण 40 डिग्रीचा घेतला, तर 40 डिग्रीचा अँगल कसा होणार आहे बघा, इथं असेल 40 डिग्री. ओके, हा थिटा आपला किती असेल, 40 डिग्रीचा असेल. आणि सेकंड अँगल आपल्याला घ्यायचा 400 डिग्रीचा. थिटा टू किती घेणार आहे, 400 डिग्रीचा घेणार आहे. पण थिटा टू 400 डिग्रीचा कसा होणार आहे काउंट बघा. आपला एक्स एक्सिस, वाय एक्सिस, आपण इथून काउंटिंग करतो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला. इथं π/2 म्हणजे 90 कंप्लीट होतात, इथं 180 कंप्लीट होतात, इथं 270 कंप्लीट होतात, इथं 360 कंप्लीट होतात. बरोबर आहे. आणि आपला अँगल किती आहे, 400 डिग्री. म्हणजे 360 पेक्षा पण जास्त होणार आहे. 360 पेक्षा जास्त किती होणार आहे बघा, 40 डिग्री एक्स्ट्रा होणार आहे. म्हणजे काउंट करून इथं 360 डिग्री कंप्लीट होणार, पण अजून राहतात किती, 40 डिग्री, म्हणजे इथं जाणार. हा आपला 400 डिग्रीचा अँगल असणार आहे, हा 40 डिग्रीचा असणार आहे. तेच मी इथं फिगर मध्ये घेतलेलं आहे बघा. हा 40 डिग्रीचा अँगल आहे आणि सेकंड अँगल पण तिथंच येतोय 400 डिग्रीचा. तर अशा अँगलला काय म्हणतात, को टर्मिनल अँगल्स असे म्हणतात. अशा अँगल्सला काय म्हणतात, को टर्मिनल अँगल्स म्हणतात, ज्याची इनिशियल रे आणि टर्मिनल रे काय असतात, कोइन्साइड्स होतात. लक्षात आलं. आता हे शोधायचं कसं, दिलेले दोन अँगल्स असतील, हे को टर्मिनल आहेत की नाही हे शोधायचं कसं. तर बघा, द मेजर ऑफ को टर्मिनल अँगल्स डिफर बाय अन इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 डिग्री प्रॉपर्टी आहे. को टर्मिनल अँगलची माप जर जे माप असेल तर आपण त्याची सबट्रॅक्शन केलं, त्या दोन अँगलचं सबट्रॅक्शन केलं तर काय भेटतं, इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 डिग्रीचा मिळतो. इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 डिग्रीचा मिळतो. म्हणजेच काय, जर आपण θ2 एक अँगलचं माप आहे आणि θ2 सेकंड अँगलचं माप आहे, तर ह्या दोन्हींचं आपण मेजरची काय केलं, आपण वजाबाकी केली, सबट्रॅक्शन केलं, तर कोणत्या फॉर्म मध्ये आलं पाहिजे, n इंटू 360 डिग्री या टाइप मध्ये आला पाहिजे. तो अँगल असेल तर काय असं असेल, n इंटू 360 डिग्रीचा असेल तर आपण ते दोन अँगल्स काय म्हणतो, को टर्मिनल अँगल्स म्हणतो. n हा काय झाला, इंटिजर असेल, एनी इंटिजर असेल, तो पॉझिटिव्ह पण असू शकेल आणखी निगेटिव्ह पण असू शकेल. आपण आता एक्झाम्पल्स घेऊया, म्हणजे अजून तुमचा पॉइंट काय होऊन जाईल, क्लिअर होऊन जाईल. क्वेश्चन कसा असेल बघा. Question is, determine which of the following angles, which of the following pairs of angles are coterminals
कोटर्मिनल्स. आता पहिली पेयर घेतोय आपण 210 डिग्री मायनस 150 डिग्री. आता हे अँगल्स दिले ते कोटर्मिनल आहेत की नाही शोधायचे. तर शोधायचे काय प्रोसिजर काय सांगितले त्यांचं सबट्रॅक्शन करा. आता इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 डिग्री येते का फक्त बघायचंय. आता या दोन्हीचं कोटर्मिनल चेक करण्यासाठी काय करायचंय आपल्याला सबट्रॅक्शन करायचंय. दिलेले अँगल्स काय करायचे सबट्रॅक्ट करायचे. देअरफॉर 210 मायनस 150 डिग्री 210 डिग्री इज इक्वल टू 210 प्लस 150 डिग्री मायनस प्लस काय येणार आहे बघा 063 360 डिग्री आहे आन्सर आला आपलं 360 डिग्री. आता हे मायनस केलं चेक कसं करायचं तर इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 डिग्री पाहिजे. हा आपण इंटिग्रल मल्टिपल मध्ये लिहू शकतोय which is equal to 1 into 360 डिग्री. हा इंटिग्रल मल्टिपल मध्ये कन्वर्ट झाला. therefore given angle given pairs are coterminals. त्यामुळे दिलेल्या पेअर्स काय झाल्या कोटर्मिनल्स झाल्या कारण हे काय झालं इंटिग्रल मल्टिपल मध्ये कन्वर्ट होते 360 डिग्रीच्या इंटिग्रल मल्टिपल मध्ये कन्वर्ट होते. आपण सेकंड घेतोय आता एक्झाम्पल. सेम मेथड आहे फक्त सबट्रॅक्शन करायचं आणि इंटिग्रल मल्टिपल आहे की नाही फक्त चेक करायचं आहे. 360 डिग्री मायनस 360 डिग्री मायनस 30 डिग्री. सबट्रॅक्शन करा 360 डिग्री मायनस 30 डिग्री which is equal to 360 डिग्री प्लस 30 डिग्री which is equal to 390 डिग्री. आपल्याला आन्सर मिळाला 390 डिग्री आणि which is not the बघा which is not the integral multiple of 360 डिग्री म्हणजे 360 डिग्री इंटू 1 2 3 4 किंवा -1 -2 काय लिहू शकतोय तसं लिहिता येते का बघा नाही लिहिता येत. त्यामुळं या पेअर काय झाली नॉट कोटर्मिनल. therefore given pair is not कोटर्मिनल टर्मिनल नाही. थर्ड -180 डिग्री 540 डिग्री. सबट्रॅक्शन करा -180 डिग्री -540 डिग्री which is equal to 0 to 270 डिग्री. आता इंटिग्रल मल्टिपल आहे की नाही चेक करायचंय. इंटिग्रल मल्टिपल आहे की नाही तर काय करणार 360 डिग्री पेक्षा मोठी संख्या आहे. 360 डिग्री 2 केलं तर काय येणार आहे बघा 72 येते. म्हणजे हेच अँगल आपण कसा लिहू शकतोय 2 into 360 डिग्री असं लिहू शकतोय. म्हणजेच काय which is the integral multiple of 360 डिग्री. इंटिग्रल मल्टिपल झाला त्यामुळं हे पेअर काय आहे कोटर्मिनल आहे. therefore given pair is कोटर्मिनल. बघा किती इझी आहे. नेक्स्ट एक्झाम्पल -405 675 पेयर दिले -405 -675 मायनस आहे ऍडिशन होईल 0 8 10 180 डिग्री. आता हा इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 डिग्रीचा आहे की नाही बघायचं आहे. तर 360 डिग्री इंटू 3 करूया. मला 2 केलेलं आहे बघा 3 इंटू आपल्याला आन्सर मिळून जाते. म्हणजे हेच कसं लिहू शकतोय आपण -3 कारण हे मायनस साइन आहे 3 ला आपण मायनस साइन देऊया इंटू 360 डिग्री
which is the integral multiple of, which is the integral multiple of 360 degree. Therefore given pair is coterminal. Therefore given pair is coterminal. given pair काय झाली, coterminal झालेली आहे. नेक्स्ट 860 580 बघा, सबट्रॅक्शन करा. 860 मायनस 580 किती भेटणार आहेत बघा आपल्याला. 0 8 280. 280 इंटिग्रल मल्टिपल आहे का 360 डिग्रीचा, विच इज नॉट इंटिग्रल multiple of 360 degree. Therefore given pair is not coterminal. given काय झाले pair not coterminal असणार आहे. 2 मार्क्सची एक्झाम्पल्स, सिंपल एक्झाम्पल्स. लास्ट वन इज 900 minus 900 काय येणार आहे बघा. 900 सबट्रॅक्शन करायचं आहे, मायनस 900 which is equal to 900 plus 900 which is equal to 1800. आता इंटिग्रल मल्टिपल आहे का बघा. इंटिग्रल मल्टिपल शोधण्यासाठी काय करायचं, 360 डिग्री. आता मगाशी 4 झालेला, आपण 5 घेऊन बघूया. 5 180 डिग्री येते बघा. म्हणजे हा कसा लिहू शकतोय आपण, 5 into 360 डिग्री लिहू शकतोय. which is the integral multiple, which is the integral multiple of 360 degree. Therefore given pair is coterminal. त्यामुळे ही पेअर काय असणार आहे, कोटर्मिनल असणार आहे. म्हणजे तुम्हाला कोटर्मिनल अँगल दिलेली पेअर कोटर्मिनल आहे की नाही चेक करण्याची प्रोसिजर काय, तर ते दिलेले दोन्ही अँगल काय करा, सबट्रॅक्ट करा. सबट्रॅक्ट केल्यानंतर आलेला जो अँगल असते, व्हॅल्यू असते, ती इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 डिग्री आहे की नाही हे फक्त चेक करायचं आहे. ओके, थँक्यू.